बघा की या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटना आहे की आपल्याला देशामध्ये जगण्यासाठी जी काही मूलभूत कलमं लागतात किंवा जे अधिकार आहेत ते आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमामधून मिळत असतात. आपण काय करणार आहोत, जी काही भारतीय राज्यघटनेमध्ये असणारी कलमं आहेत ही आपण एका लेक्चरमध्ये 2 कलमं एक्सप्लेन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती स्पष्ट करणं सुद्धा सोपं पडेल. तर बघा, आपण आपल्या आजच्या टायटलकडे वळूया. भारतीय राज्यघटना, त्यामध्ये कलम नंबर 1 आणि कलम नंबर 2 नेमकं काय आहे तर आपण ते स्पष्ट करणार आहोत. आता कलम या शब्दाला आपण काय म्हणत असतो, आर्टिकल असं म्हणत असतो. कलम या शब्दाला आपण काय म्हणत असतो, आर्टिकल असं म्हणत असतो. म्हणजे सर्वसामान्य भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणत असतो, नियम असं म्हणत असतो. बरोबर आहे की आपण म्हणतो ना की नियमाला अनुसरून तुम्ही वागा. कलम याचा अर्थ काय, कलमला आपण आर्टिकल असं म्हणत असतो आणि त्याला आपण नियम असं सुद्धा म्हणत असतो. बघा, भारतीय राज्यघटना त्याच्यामध्ये कलम नंबर 1 आहे की काय आहे कलम नंबर 1. हे कलम देशाचे नाव आणि त्याचे भौगोलिक चित्र स्पष्ट करते. या कलमानुसार इंडिया म्हणजेच भारत राज्यांचे संघराज्य म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स असेल. हे कलम देशाचे नाव आणि स्वरूप दोन्ही निश्चित करते. बघा की भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे जे पहिलं कलम आहे हे तुम्हाला काय दाखवतं की कलम नंबर 1 आहे. हे कलम देशाचे नाव आणि त्याचे भौगोलिक चित्र स्पष्ट करते. भारतीय राज्यघटनेचे जे काय आहे कलम नंबर 1 आहे ते देशाचं नाव. आता आपली भारतीय राज्यघटना आहे त्यामुळे पहिलं कलम तुम्हाला काय सांगणार की पहिलं कलम देशाचं. आता देशाचं नाव काय आहे, इंडिया म्हणजे भारत. आणि त्याच्यानंतर ते काय करणार की त्याचं भौगोलिक चित्र कसं आहे, म्हणजेच काय की भारतीय राज्यघटनेचं जे पहिलं कलम आहे त्याच्यामध्ये सोपं आणि समजण्यासारखं असं फार काही नाही की जो आपला बेसिक पाया आहे तोच त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम नंबर 1 काय सांगतं तुम्हाला की हे कलम देशाचे नाव आणि त्याचे भौगोलिक चित्र स्पष्ट करते. या कलमानुसार इंडिया म्हणजेच भारत, या कलमानुसार इंडिया म्हणजेच भारत राज्यांचे संघराज्य म्हणजेच त्याला आपण युनियन ऑफ स्टेट्स असेल. हे कलम देशाचे नाव आणि स्वरूप दोन्ही निश्चित करते. म्हणजे बघा की तुम्ही हळूहळू जर शालेय विद्यार्थी आहात, तुम्ही हळूहळू जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला लागलात तर तुम्हाला योग्य दिशा मिळेल. ज्यावेळी सुट्टी असते ती सुट्टी वाया न घालवता तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा थोडा अभ्यास करायला लागलात तर तुम्हाला त्याचा तुमच्या करिअरमध्ये कोणतंही करिअर असेल तर तुम्हाला एक कॉन्फिडेंटली उभं राहण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. बघा, राज्यघटनेचे कलम नंबर 1 काय सांगतं, हे कलम देशाचे नाव आणि भौगोलिक चित्र स्पष्ट करते. कलमानुसार इंडिया म्हणजेच भारत राज्यांचे संघराज्य युनियन ऑफ स्टेट्स असेल. हे कलम देशाचे नाव आणि स्वरूप दोन्ही निश्चित करते. आता आपण कलम नंबर 2 कडे वळूया. कलम नंबर 2 काय सांगते, भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 2 म्हणजे आर्टिकल 2 मध्ये नवीन राज्यांच्या प्रवेशाची किंवा स्थापनेची तरतूद आहे. आता मला सांगा, भारतामध्ये किती घटक राज्य आहेत? भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग मला सांगा की भारतामध्ये एखाद्या देशामध्ये आपण राज्य स्थापन करतो ते कशामुळे, तर भारतीय राज्यघटनेचं कलम नंबर 2 आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की नवीन राज्याची स्थापना आणि प्रवेशाची तरतूद केली. मग भारतीय राज्यघटनेचं कलम नंबर 2 काय, भारतीय राज्यघटनेच्या कलम म्हणजे आर्टिकल 2 मध्ये नवीन राज्यांच्या प्रवेशाची किंवा स्थापनेची तरतूद केलेली आहे. तर बघा, म्हणजे थोडक्यात काय की भारतीय राज्यघटनेचं कलम नंबर 1 काय सांगितलंय, तर हे कलम देशाचे नाव आणि त्याचे भौगोलिक चित्र. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम नंबर 1 काय सांगतं, तर त्याच्यामध्ये देशाचं नाव आणि भौगोलिक चित्र स्पष्ट केलं जातं. आणि कलम नंबर 2 मध्ये काय सांगितलं जातं, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम म्हणजे आर्टिकल 2 मध्ये नवीन राज्यांच्या प्रवेशाची किंवा स्थापनेची तरतूद केलेली आहे. तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट भाग बघणार आहोत. धन्यवाद.